मृत्यूचा डाव, बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा. प्रकरण 8. अघोरदासांचे आमंत्रण. झुंजार त्याला देण्यात आलेल्या जागेत गेला आणि त्याने पोहण्याचा पेहराव अंगावर चढविला. तो त्याला हॉटेलाच्या आवारातच असलेल्या पोहण्याच्या तलावाजवळ त्याची वाट पाहत असलेली हेमा दिसली. काय झाले? तिने चिंतायुक्त स्वरात विचारले. काही विशेष झाले नाही, झुंजार म्हणाला. मी परीक्षेचे 2 पेपर लिहिले. ते कशा संबंधीचे होते? तिने विचारले. झुंजारने ती माहिती तिला दिली आणि तो म्हणाला, तुझ्यासारखी मुलगी या जागेत का यावी यासंबंधी मी सारखा विचार करीत होतो. कारण डॉक्टर माडीवाले ज्या प्रकारचे विद्यार्थी शोधित होते त्यात तू बसण्यासारखी नाहीस. मला वाटते मी मोठमोठ्या थापा मारीत होते त्यामुळे ते बनले असावेत. ती हसून म्हणाली, पण आपण आता त्यासंबंधी बोलावयाचे नाही. ही जागा किती छान आहे. या ठिकाणी आपणा सर्वांना खरोखरच वेळ मजेत घालविण्यासाठी बोलाविले असेल काय? त्या मेरियाजवळ आपणा सर्वांचे फोटो आणि माहिती आहे, पण तिने ते कशासाठी जवळ बाळगले असावेत? मालकाला देण्यासाठी, झुंजार म्हणाला. ह्या पलीकडच्या बाजूला जे मोठे बेट दिसत आहे तेथेच त्या मेरियाला बोटीतून जाताना मी पाहिले आहे. त्यानंतर त्या दोघांनी पोहण्यात व नंतर बाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यात वेळ घालवला. त्या हवाई बेटात आल्यापासून हेमा अतिशय खुश झाली होती आणि ते स्वाभाविक होते, कारण तिने इतके सुंदर स्थळ पूर्वी कधीच पाहिले नव्हते. ते किनाऱ्याजवळ फिरत असतानाच एक पांढऱ्या रंगाची मोटरबोट त्यांच्याच रोखाने परत येताना दिसली. ती जवळच्या धक्क्याला लागताच मेरिया बाहेर उडी घेऊन आली. नंतर जवळपास फिरत असणाऱ्या पाहुण्यांकडे पाहून हसत हसत ती घाईघाईने मुख्य इमारतीकडे गेली. ती इतक्यात घाईने बेटावर गेली कशाला आणि परत आली कशी? हेमा म्हणाली. ती काय करीत असावी असे तुम्हाला वाटते? बहुधा रात्रीच्या भोजनासाठी माझाच खेमा करण्याचा तिचा विचार असावा, झुंजार हसत म्हणाला. झुंजारराव, तुम्ही खरे कोण हे जर तिने शोधून काढले तर? तिने काहीशा भीतीने विचारले. अघोरनाथ सारख्या पाताळयंत्री माणसाचे अनेक हस्तक मुंबईत असणार आणि त्यांनी अगदी सहजतेने राम दंडवतेचा खून झाला आणि माडीवाल्यांना अटक झाली त्यावेळी मीच जवळपास होतो हे शोधून काढले असणार. त्यामुळे झंपूराव फार काळ सुरक्षित राहू शकेल असे मला वाटत नाही. तिच्या अंगावर शहारे आले आणि ती विनवणीच्या स्वरात त्याला म्हणाली, तर मग आपण येथून पळ काढूया. जर तुमचे काही झाले तर मला ते सहन होणार नाही. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेकडे वळवीत तो तिला म्हणाला, झंपूराव तंबूवाले सुरक्षित राहणार नाही असे मी म्हणालो. झुंजार नेहमीच सुरक्षित असतो, तेव्हा तू त्याबद्दल चिंता करू नकोस. ते त्या मोठ्या इमारतीपासून अर्ध्या वाटेवर असताना मेरिया बाहेर पडली. आजूबाजूला पाहिले आणि तिला ते दिसल्यावर तिने हात हलवून त्यांना इशारा केला. तिला मी हवा आहे असे दिसते, झुंजार म्हणाला. तुम्ही तर तिला मुळीच मिळणार नाही, हेमा निश्चयाने म्हणाली. मी तुम्हाला आतापासून मुळीच एकटे सोडणार नाही. तंबूवाले, मेरियाने हाक मारली. आम्ही आलोच, झुंजारने मोठ्याने उत्तर दिले. काही वेळाने मेरियाची आणि त्यांची गाठ पडली आणि ती म्हणाली, मी तुम्हाला आज रात्रीच्या भोजनासंबंधी सांगणार होते. ती ते बोलताना हेमाकडे अशा नजरेने पाहत होती की जणू काय ते खाजगी बोलत आहेत आणि तिने तेथून दूर व्हावे, पण
हेमाने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. तेव्हा मेरिया पुढे बोलू लागली. आमचे मालक की ज्यांच्या उदार देणगीमुळेच आपण सर्व या ठिकाणी आला आहात, त्यांना आपल्या वाड्यात आपल्या पाहुण्यांचा सत्कार करावयाचा आहे. पण त्यांनी दर रात्री तुमच्यापैकी फक्त तिघांनीच त्यांच्याकडे जावे अशी योजना आखली आहे आणि आज रात्रीच्या तिघात तुमचा नंबर आहे. पाहुणे मंडळीत तरुणींची पुरेशी संख्या नसल्यामुळे त्यांची रोज रात्रीच्या तिघात निवड करणे कठीण आहे. हे आमंत्रण स्वीकारण्यास मला अतिशय आनंद होईल, पण आज रात्री माझ्याबरोबर आणखी दोघे कोण असणार? झुंजारने विचारले. तुमचे मित्र केशव पाठक आणि बंगाली प्रतिनिधी मनोरंजन दास हे तुमच्याबरोबर असतील. तुम्ही त्यात बदल करून मला पाठवू शकणार नाही काय? हेमाने विचारले. माझी खात्री आहे की केशव स्वखुशीने माझ्यासाठी आपले नाव मागे घेईल. मला वाईट वाटते, पण एकदा जे ठरले त्यात बदल करणे मालकांना आवडणार नाही. मेरिया म्हणाली. तुझी जेव्हा पाळी येईल तेव्हा तुला आणखी नवीन मित्र मिळवता येणार नाहीत का? तर मग आमची मोटार कधी निघणार? झुंजारने मुद्दामच विचारले. अद्याप आपण खरे कोण हे उघड झाले नसणार अशी त्याला शक्यता वाटत होती. आणि आपण जितकी प्रत्येक गोष्टीबद्दल बेफिकिरी दाखवू तितकी आपल्या सोंगाच्या दृष्टीने योग्य असे तो समजत होता. तुम्ही मोटार बोटीने जाणार? मेरिया म्हणाली. मालक बाजूच्या बेटावर राहतात. 7 वाजता जवळच्या धक्क्यावरून मोटार बोट निघेल. मी तुमचा फार आभारी आहे, झुंजार म्हणाला आणि त्याने हेमाचा हात धरून पलीकडच्या हिरवळीकडे जाण्यास सुरुवात केली. अहो तंबू आले. मेरियाने पुन्हा हाक मारली. मालकांकडे जाताना तुम्ही कोट घाला आणि नेकटायही बांधा. मालकांचा पेहरावावर फार कटाक्ष असतो. तर मग खात्रीने तुमचे मालक चांगले असणार, झुंजार म्हणाला. त्यांची भेट घेणे मला फार आवडेल. तेही तुमची भेट घेण्यास फार उत्सुक आहेत, मेरिया म्हणाली. ते मेरियापासून दूर झाल्यानंतर हेमा हळूच म्हणाली. झुंजारराव, मला वाटते तुम्हाला त्यांनी ओळखले आहे. जाणून बुजून सापळ्यात शिरणे मूर्खपणाचे ठरेल. कदाचित तो सापळा नसेलही, झुंजार म्हणाला. कदाचित झंपूरावाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडला असेल आणि त्यांनी त्याला आपल्या टोळीत सामील करण्याचे ठरविले असेल. केशव पाठकने त्यांच्यावर आपले वजन पाडले असेल अशी माझी खात्री आहे. कदाचित पहिल्या रात्री त्यांनी अगदी खास पाहुण्यांना बोलवले असावे. मृत्यूच्या डावात खरा खून करण्याची ज्यांची तयारी आहे अशांनाच मालकांच्या खास मेजवानीचे आमंत्रण मिळेल. पण जर तुम्ही खरे कोण हे समजले असेल तर मग ते मला त्या बेटावरून बाहेर पडू देणार नाहीत. निदान तसा प्रयत्न तरी करतील किंवा काही बहाणाने मला तेथून परतही पाठवतील. मृत्यूच्या डावात बदली खेळाडूंना घेण्याचा नियम नाही असे एकाएकी त्यांच्या लक्षात येईल. हे बघ हेमा, आतापर्यंत अनेकांनी मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला आहे, पण मला पकडू पाहणारे स्वतःच सापळ्यात अडकले आहेत आणि मी मात्र अद्याप बाहेरच आहे. म्हणजे मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही, ती हिरमोसले तोंड करून म्हणाली. निदान सध्या तरी मला तुझ्या मदतीची आवश्यकता नाही. तेव्हा तू आपला वेळ आनंदात घालविण्याचा प्रयत्न कर, झुंजार म्हणाला. मी तसले काहीच करणार नाही, ती काहीशा रागाने त्याच्यापासून दूर होत म्हणाली. तुम्ही सुखरूप परत येईपर्यंत मी झोपणारच नाही. झुंजार कपडे बदलण्यासाठी त्याला देण्यात आलेल्या जागेकडे परतला. बरोबर 7 वाजता तो धक्क्यावर हजर झाला आणि त्या छोट्या मोटार बोटीच्या हपशी कप्तानाने ती लागलीच सुरू केली. आता अंधार पसरला होता आणि दूर दिसणाऱ्या दिव्यांच्या रोखाने ती मोटारबोट धावत होती. झुंजार आपल्या 2 जोडीदारांसह डेकवर बसला होता. मनोरंजन दास म्हणाला. खरेच याला म्हणतात आयुष्य. केशव पाठक
तिरस्कारयुक्त मुद्रा धारण करून गप्पा बसला होता. जणू काय तशा प्रकारची मोटार बोट आपल्या मालकीची असावी असे त्याला वाटत होते आणि ती मोटार बोट दुसऱ्याच्या मालकीची आहे या विचाराने मनातून त्याचा जळफळाट होत होता. माझ्या मालकीची अशी मोटार बोट असावी यासाठी मी हवे ते करीन. तो शेवटी म्हणाला, कदाचित एखाद्या दिवशी तू अशा मोटार बोटीचा मालकही होशील. झुंजार म्हणाला, कदाचित आपणा सर्वांजवळ अशा मोटार बोटी असतील. झुंजार तसं कारणाशिवाय बोलला नव्हता. तो आपल्या दोघा जोडीदारांच्या चर्या न्याहाळीत होता आणि त्या दोघांनी आपल्या भवितव्याबद्दल डॉक्टर अनवर पाशाचा खाजगी सल्ला घेतला असावा हे त्याने ओळखले होते. अनवर पाशाने त्यांना काय सांगितले असावे हे समजण्यास काही मार्ग नव्हता, पण तो आपणापेक्षा त्या दोघांबरोबर अधिक मनमोकळेपणानं बोलला असावा यात त्याला शंका नव्हती. आपल्या खाजगी बोलण्याबद्दल इतर कोणाजवळ चर्चा करायची नाही असे झुंजारप्रमाणेच त्यांनाही अनवर पाशाने सांगितले असणार यात शंका नव्हती. मनोरंजन दासने झुंजारकडे आणि केशव पाठककडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. नंतर आपल्या ओठावरून जीभ फिरवून त्याने काही बोलण्याचे ठरविले, पण लागलीच मोठ्या परिश्रमाने विचार बदलून त्याने आपले ओठ घट्ट आवळले. त्याच्यासारख्या बोलक्या माणसाला गप्प बसणे अवघड जात असावे हे स्पष्टच होते. काही मिनिटांनंतर ती मोटार बोट त्या बेटाच्या धक्क्याजवळ उभी राहिली. आजूबाजूला छोटे खडक आणि चिमुकली बेटे असल्यामुळे मोटार बोटीला अर्धप्रदक्षिणा घालावी लागली होती. ते बेट सुमारे पाव मैलाच्या परिघाचे होते. त्या बेटाभोवती काटेरी तारांचे कुंपण होते आणि आता त्या सर्व बेटांवर दिव्यांचा स्वच्छ प्रकाश पसरला होता. मोटार बोट धक्क्याजवळ उभी राहिली तेव्हा त्या धक्क्याच्या फाटक्याजवळ घुटमळणारा एक हबशी तेथेच बसविलेल्या एका धातूच्या पेटीमध्ये आपले तोंड खुपसून काही बोलला व नंतर त्याने पुढे होऊन ती मोटार बोट धक्क्याजवळ नांगरण्यास मदत केली. बोटीवरील तिघे उतारू धक्क्यावर उतरल्यानंतर तो माणूस अदबीने त्या तिघांना म्हणाला, सभ्य गृहस्थ हो, मी मालकांतर्फे तुमचे स्वागत करतो. नंतर झुंजारने त्या फाटकाबाहेर उभ्या असलेल्या 2 रिक्षा पाहिल्या. त्यातील एका रिक्षात झुंजार बसला व दुसरीत केशव व मनोरंजन बसले. तो पहारेकरी धक्क्याने फाटक बंद करीत असतानाच त्या रिक्षात असलेल्या हबशी नोकरांनी सुरू केल्या होत्या. आणखी 2 मिनिटांनी त्या रिक्षा एका भव्य इमारतीसमोर उभ्या राहिल्या होत्या. त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ एक माणूस उभा होता आणि तो त्यांचीच वाट पाहत असावा अशी यात शंका नव्हती. रिक्षा थांबताच तो माणूस मोठ्या रुबाबात पावले टाकीत पुढे झाला आणि म्हणाला, सभ्य गृहस्थ हो, मी तुमचे स्वागत करतो. रिक्षा निघून गेल्या. झुंजार, केशव आणि मनोरंजन दास या तिघांनी त्यांच्या यजमानाला आपापली नावे सांगितली आणि हस्तांदोलन केले आणि त्यांचे स्वागत करणारा स्वतःची ओळख करून देत म्हणाला, माझे नाव अगोरदास. तो अस्खलित इंग्रजी भाषेमध्ये बोलत होता. त्याने त्या तिघांना अवाढव्य दिवाणखान्यात नेले. आपणाला अनेक भाषा माहीत आहेत, पण आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून आपण इंग्रजीतच बोलत असतो असे त्याने त्यांना सांगितले. तुमचे म्हणणे बरोबर आहे, मनोरंजन दास म्हणाला. झुंजारचे त्यावेळी तरी संभाषणाकडे लक्ष नव्हते. तो अगोरदासाचे निरीक्षण करीत होता. तो माणूस कोणत्या धर्माचा आणि कोणत्या देशाचा आहे हे कोडे अद्याप तसेच राहिले होते, पण मुंबईतील अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले त्याचे फक्त फोटोच झुंजारने यापूर्वी पाहिले होते. अघोरदास मध्यम उंचीचा
आणि शक्तिमान दिसत होता. त्याचे काळे डोळे सावध आणि बुद्धिमान होते. त्याचा पेहराव युरोपियन पद्धतीचा आणि ऐटबाज होता. बसा, आपण आराम करा. माझा नोकर तुम्हाला काही पेय आणून देईल. माझ्या बेटावर येण्यात तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना? त्याने विचारले. मुळीच त्रास झाला नाही, मनोरंजन दास म्हणाला. इतकी सुंदर आणि आरामशीर मोटार बोट मी यापूर्वी नुसती पाहिलीही नव्हती. पेयपान करताना किंवा भोजनाच्या वेळीही मृत्यूच्या डावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. ते तेथल्या हवा पाण्याबद्दल, राहणीबद्दल, तेथील रिवाजाबद्दल बोलत होते. आता केशवच्या चर्येवरील मग्रूरपणाची छटा बरीच कमी झाली होती. बाजूच्या भोजनाच्या खोलीत गेल्यानंतर त्याने खाद्यपदार्थांची प्रशंसाही केली होती. अघोरदासाने नकारात्मक मान हलविली आणि तो म्हणाला, आजचा भोजनाचा बेत चांगला नाही म्हणून मी तुमची क्षमा मागणार होतो. एकतर तेथील स्थानिक रहिवाशांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे कित्येक गोष्टींचा तुटवडा भासतो. मी तुम्हाला याहीपेक्षा चांगली मेजवानी देऊ शकलो असतो, पण मीही येथे नुकताच आलो आहे आणि माझा खास आचारी अद्याप येथे यावयाचा आहे. म्हणजे तुम्ही येथेच राहत नाही? केशवने विचारले. नाही, मी सारखा जगभर फिरत असतो. फक्त मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी जास्त वेळ थांबतो. उन्हाळ्याच्या दिवसात मी काश्मीर येथे जातो आणि थंडीच्या दिवसात काही दिवस या हवाई बेटावर घालवतो. त्याने दिलेल्या या माहितीमुळे संभाषणाला वेगळे वळण लागले. केशव आणि मनोरंजन दास हे तिघेही प्रवासाबद्दल, जगाच्या निरनिराळ्या भागांबद्दल, तेथील चालीरीतींबद्दल व सौंदर्य स्थळांबद्दल प्राण विचारित होते आणि झुंजारला वाटू लागले होते की ही एक सामान्य प्रकारची मुलाखत असावी आणि अघोरदासाने त्या पहिल्या मेजवानीसाठी ठरवूनच त्या तिघांना आमंत्रण दिलेले नाही. झुंजारची समजूत बदलण्यासारखे तो भोजनाचा समारंभ संपेपर्यंत काहीच घडले नव्हते. नंतर पाहुणे आणि यजमान काही पेय घेण्यासाठी बाहेरच्या खोलीत परतले होते आणि एक धिप्पाड हबशी नौकर तेथे आला. मालक, सर्व काही संपले. तो हबशी म्हणाला. ठीक, तर मग तुला सर्वांना त्यांच्या घरी नेण्यास हरकत नाही, अघोरदास म्हणाला. तो हबशी निघून गेला. त्यानंतर त्या घराच्या एका बाजूने पावलांचे, बोलण्याचे, हसण्याचे आवाज येऊ लागले आणि अघोरदासाने खुलासा केला की त्या बेटावर नोकर राहत नसतात आणि त्यांना तेथे सकाळी आणावे लागते आणि काम संपल्यावर पुन्हा रात्री त्यांना त्यांच्या घरी पोहोचवावे लागते. त्यासाठी तेथे काही होड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अघोरदास तेथल्या नोकरांसंबंधी जे काही सांगत होता ते सत्य होते, यात काही शंका नव्हती. पण त्यांचे भोजन होताच, तेथली खरकटी भांडी न उचलताच तेथील नोकर तेथून निघून जावेत याबद्दल तो विचार करीत होता. शक्य तितक्या लवकर तिथल्या नोकरांची हकालपट्टी करण्यात अघोरदासाचा काही उद्देश असला पाहिजे असेही त्याला वाटत होते. त्या गोष्टीचा खुलासा होण्यापूर्वी झुंजारला फार वेळ थांबावे लागले नव्हते. सभ्य गृहस्थ हो, तुम्ही येथे का आला आहात हे सामान्यतः आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असावे असे मला वाटते. अघोरदास तेथल्या एका कोचावर आरामशीर बसत म्हणाला. डॉक्टर अनवर पाशाने मला तुमच्याबद्दल ग्वाही दिली आहे आणि
तुम्हा तिघांची इतर पाहुण्यांतून खास निवड करण्यात आली आहे. जर तुम्हापैकी कोणाची माझ्याशी यापुढे सहकार्य करण्याची इच्छा नसेल आणि माझ्याकडून मोठमोठाली बक्षिसे मिळविण्याची इच्छा नसेल तर त्याने ताबडतोब येथून बाहेर पडून मोटार बोटीवर जावे हे चांगले. कारण यानंतर मी जे काही सांगणार आहे ते सांगितल्यानंतर तुम्हाला आपला विचार बदलण्याची संधी मिळणार नाही. प्रकरण 8 येथे समाप्त. मृत्यूचा डाव, बाबूराव अर्नाळकर, झुंजार कथा.